भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे मुंबई. असं म्हणतात की हे शहर कधीच झोपत नाही. आधुनिक जगाची प्रत्येक सुखसुविधा या शहरात हात जोडून उभी असते. चकचकीत रस्ते, लोकलचं जाळं, आलिशान इमारती, नवनव्या गाड्या, सारं काही या शहरात होतं. पण मग तिथून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या शहरात या गोष्टी का नाहीत? खरं तर आपल्या शहराला कोणी शहरही म्हणत नाही. आपल्या इथल्या काही मुलांना अजूनही अडचणींचा सामना करतच शाळेत जावं लागतं. रस्त्यावरून कधीकधी चालणंही मुश्किल होतं. तिथं गाड्यांची काय कथा. जिथं पिण्याच्या 2 घोट पाण्याची भ्रांत होती, तिथं सारं जग मात्र सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर होतं. आता तरी हे चित्र बदलायला हवं. माझ्या भागाचाही कायापालट व्हायला हवा, हा विचार या तरुणाच्या मनात सारखा घुंगावत होता. पण हे सगळं घडणार कसं? इंजिनिअरिंग करतानाच अवघ्या 1 तासाच्या अंतरावरचं हे विदारक सत्य प्रशांतला सलत होतं. त्याला त्याच्या लाडक्या पनवेललाही मानाचं स्थान द्यायचं होतं. आणि ही संधी चालून आली. माननीय श्री रामशेठ ठाकूर 1998 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यांना आग्रह झाला. समाजकार्याचं पुरेपूर भान असलेला हा व्यावसायिक लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी हे आव्हान स्वीकारण्यासाठी ते सज्ज झाले. आणि त्यांना या कामी साथ देण्यासाठी कंबर कसली ती त्यांचे सुपुत्र आणि आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दादा यांनी. विद्यार्थी दशेत असताना पाहिलेल्या स्वप्नपूर्तीची हीच तर संधी होती. तसं तर समाजकार्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेलं.